ही शाळा, धर्मशाळा. पूर्वी धर्मशाळा म्हणजे अगदी उदंड खाणं पिणं सगळं काही असायचं. केव्हा या राहा जा खा प्या सगळं करा, फक्त भगवंताचं नाम घ्या म्हणून धर्मशाळा. आता त्याचे लॉज झाले, लाज नाही म्हणून लॉज झाले. जय जय. आयुष्यात आतापर्यंत 22-23 वर्ष झालं मी यात्रा करतोय, अशी दक्षिणा मला पहिल्यांदाच मिळाली. सद्गुरुनाथ महाराज. केरळ देशाचा राजा प्रसोद, पत्नी सौंदर्यवती मिळाली, पण गाफील राजा गाफील असता कामा नये. तो तर गाफील राहिला तर काय होतं? प्रारब्धात घडतं तेच होत. एवढी मोठी सेना, एवढा अजय राजा असताना सुद्धा अहो आपलेच स्वकीय इतके फितूर झाले आणि राजावर आक्रमण केलं. राजा मारला गेला, पत्नी सती गेली राजाची राणी. पण याला चंद्रहास नावाचा एक सुंदर मुलगा होता, अगदी 6 महिन्याचा. त्याला सांभाळणारी जी दासी होती, दाई होती, वयोवृद्ध होती. तिने कसं तरी या धगाधकीच्या या सगळ्या युद्धाच्या मार्गातून त्याला एका धर्मशाळेमध्ये नेला आणि सांभाळला. पद्मनाभ मंदिराच्या बाजूला त्रिवेंद्रमला ही शाळा, धर्मशाळा. पूर्वी धर्मशाळा म्हणजे अगदी उदंड खाणं पिणं सगळं काही असायचं. केव्हा या राहा जा खा प्या सगळं करा, फक्त भगवंताचं नाम घ्या म्हणून धर्मशाळा. आता त्याचे लॉज झाले, लाज नाही म्हणून लॉज झाले. जय जय. आणि त्या धर्मशाळेमध्ये राहायला लागले. त्या बाळाला मंदिरातल्या पुजाऱ्यांकडून दूध आणावं, दूध पाजावं. तो बाळ लहानाचा मोठा होतोय, पण काय मुलगा हो, सुंदर मुलगा तो. चंद्रहास, चंद्रासारखा मुखडा हो, अतिशय गोड, अतिशय गोड मुलगा. कारण हा त्याचा पिता प्रसोम हा अत्यंत नारायण भक्त होता, पण गाफील राहिला हो राजकारणात. मग देव सुद्धा हस्तक्षेप करत नाही. किती नाम घेतलं पण तुम्ही सावध जर राहिला नाही. पहिले ते हरी कथा निरूपण, दुसरे येते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषय. शुभमंगल सावधान म्हटले जाते, पण नेमका त्याच वेळी माणूस बेसावध होतो. शुभमंगल सावधान. काहींच्या लग्नाला आम्हाला आमंत्रण असतं, पण नवरदेव असा बसलेला असतो जसा काही त्याला राज्याभिषेकच झालाय. बघा ते मुंडावळ बांधलेलं जनावर असं बसलेलं. आणि त्याला तर मी आता एकदा गेलो होतो एका लग्नाला, त्याला म्हणलं राम 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 राम. एवढं राम राम एवढं. 4 काड्या रेंज होती बरकर महाराज. किती? 4 काड्या फुल रेंज. राम राम. साधारण 1 वर्षभरानंतर त्याला भेटण्याचा योग आला. त्याला म्हटलं राम 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 राम. आला. 2 काड्या खाली, 2 काड्या आणि 2 लेकरं झाल्यावर त्याला पुन्हा भेटण्याचा योग आला. म्हणलं राम राम. म्हणलं कुठं कीर्तन असले तर सांगत जा, ते तुमच्या बरोबर कीर्तन आहे. म्हणलं आला का प्रारब्धानुसार आमचाच योग. जय. प्रयत्न चुकले म्हणून प्रयत्न चुकले नाही, सावधानता नाही. मग ते न तिथेही गुरुजींनी सांगितलं की आता प्रारब्धावर आपण जाऊ नको, चांगले प्रयत्न कर म्हणून सांगितलं. सावधान. त्या दाईनं सांगितलं त्या गुरुजींना, पद्मनाभ मंदिराच्या पुजाऱ्यांना, की या बाळाला सांभाळा. प्रसोद नावाच्या राजाचा हा मुलगा आहे, या नगरीचा तो राजा. राजा किती सच्शील होता. पुजारी म्हणाले हो खरंच हो, अगदी सच्शील, हा सच्शील. आला की इतकी उदंड दक्षिणा द्यायचा, पण तोच दक्षिणेला कसा गेला हे आम्हाला कळालं नाही हो. गाफील राहिला. म्हणून दक्षिणेकडे तोंड करून घेऊ नये. जय. आज गुरुजींनी आम्हाला 175 रुपये दक्षिणा दिली. जय. कारण 175 वर्ष आहे ना. सद्गुरुनाथ महाराज. आयुष्यात आतापर्यंत 22-23 वर्ष झालं मी यात्रा करतोय, अशी दक्षिणा मला पहिल्यांदाच मिळाली. सद्गुरुनाथ महाराज. पण गुरुजींची उदंड प्रेम आहे, काय सांगू तुम्हाला. त्या गुरुजींचं या चंद्रहासावर एवढं प्रेम बसलं, तुम्ही काही काळजी करू नका, माझ्या मुलासारखा त्याला सांभाळेल. म्हणून गुरुजींनी आपला मुलगा म्हणून सांभाळायला घेतला. कालांतराने दाई गेली, ती दासी गेली, वयोवृद्ध होती. गुरुजींनी सांभाळला, त्यांच्या मुलांबरोबर त्यालाही सांभाळला. आणि सगळे मंदिरामध्ये आरतीला यायचे, सगळे त्याला बघायचे. बाळ बोलते बाळ बोलते तुग 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 तुग
8वं वर्ष आणि 8व्या वर्षी मुंज झाली. अनिल दंडक मंडल मेघला रुचिर पावन वामन मूर्तये हित जगतीची तारये निगमवाट पटवे नमः पटोर मंगलम साधना श्याम शुक्ल यज्ञोपवीति सत्कौली नक्तीत कृष्णार्जुन श्री छत्री दंडी पुंडरीकाय ताक्षः पायात् देवो वामनो ब्रह्मचारी पटोर मंगलम साधना. अहो त्यांच्या मुलाबरोबर याची पण मुंज झाली. ज्यांचा मुलगा 11 वर्षाचा चंद्रहास सुद्धा 10-11 वर्षाचा, दोघांची मुंज झाली आणि दोघेही निघाले काळीएक मध्ये निघाले. कुठे निघाले? गुरुगृही अध्ययनाकरता. आणि दोघांच्याही गळ्यामध्ये शाळीग्राम. त्या शाळीग्रामावर एवढं प्रेम. माझा पद्मनाभ आहे माझ्या बरोबर. वडिलांनी सांगितलं होतं गुरुजींनी, त्या शाळीग्रामावर अत्यंत प्रेम करा, अत्यंत मनोभावे त्याची पूजा करा. तो तुमचं रक्षण करेल, तो तुमचं ज्ञान तुम्हाला जे मिळवायचे त्यात निर्विघ्नता प्राप्त करून देईल, असा आशीर्वाद घेऊन दोघेही निघाले हो. आणि आले गुरुजींच्या पाठशाळेमध्ये. रोज सूर्यनमस्कार घालायचे, रोज नदीवर स्नान करायचे, तिथं सूर्यनमस्कार घालायचे, पुन्हा स्नान करायचं, घामाघूम होईपर्यंत सूर्यनमस्कार. रोज 5-5 लिटर दूध प्यायचं. आपण ऐकून घेऊ, आपण कपभर प्यायले तरी कप होतो. त्यात हळद घालावी लागते तेव्हा ते पचत. नाही पचलं तर जय आणि कपभर दूध सुद्धा पचणं हे प्रारब्धात असावं लागतं. किती प्रयत्न केले तरी जय हा असो. तर त्यांचं शिक्षण सुरू झालं. चालले ते दिनमास वर्ष दूर चालले दिनमास वर्ष दूर चालले दिनमास वर्ष दूर पाळताली पाळताली शिकण्याचं फळ पाळताली शिकण्याचं फळ दूर शास्त्रविद्या शस्त्रात होमयज्ञ नारायणाची कृपा महिमा नारायणाची कृपा महिमा साधन साधन चंद्रहास गुरुजींच्या पाठशाळेत शिकतोय. एक दिवस सुट्टी म्हणून आला, 8 दिवस घरी. आणि त्या प्रसोम नावाच्या राजाला हरवल्यानंतर तिथं आलेला राजा, त्याचं नाव सुबुद्धी, पण तो अशा दुर्बुद्धीचा होता
इतका दुर्बुद्धीचा, अक्कल नाम शून्य. त्याला सगळे कुबुद्धी म्हणायचे. काय म्हणायचे? कुबुद्धी. आणि तो कुबुद्धीच्या घरी एका यज्ञ असताना काय घडलं? एवढी माणसं आली, एवढा सेना सागर होता तिथे, काय घडलं बघू ना. काय घडलं? अहो, या केरळ देशातले त्रिवेंद्रमची माणसं सुद्धा वाट बघत होती की आपला हा राजा कधी यज्ञ करतोय, प्रजाहितासाठी यज्ञ कधी करतोय. आणि म्हणून प्रजाहिताकरता तो यज्ञ करण्याचं आयोजन या कुबुद्धी राजानं केलं. आणि काय आनंद झाला सगळ्यांना. भरपूर ब्राह्मण आले, यज्ञ झाला. आग्नेय पुरुषो रक्त सर्वदेव मयोजयः धूम्रकेतुरजोध्यक्षस्तस्मै नित्यं नमो नमः. अग्निनारायण भगवान की जय. स्वाहा प्रजापतये स्वाहा प्रजापतये नमः. 3 दिवस यज्ञ झाला आणि ब्राह्मण भोजन. ब्राह्मण जेवायला बसले आणि हा समोरच्या पूर्वीचा मुलगा चंद्रहास, मानसपुत्र, पण याला कुठं माहिती आहे कुबुद्धीला म्हणजे सुबुद्धीला. तो गोड गोंडसाचा सुंदर गोलाकार चंद्रासारखा चेहरा, इतका गोड घाऱ्या डोळ्याचा, अत्यंत गोरापान. वास्तविक दक्षिणेकडे गोरापान असणं कठीण. आपल्याकडे व्हरायटीज आहेत दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत. झेपावे उत्तरे असे व्हरायटी आहेत. एकदम गोरापान, मग एकदम नंतर गोरापान, मग गोरा, मग निमगोरा, मग मध्यम गोरा, मग गहू वर्णीय, मग मध्यम सावळा, मग सावळा, मग काळसर, मग काळा आणि मग काळा ढुस. किती व्हरायटी आपल्याकडे. पण हा चंद्रहास एवढा गोरा पान. त्या सुबुद्धीने पाहिलं, बाबा काय सुंदर मुलगा आहे. कुठला बाळगू? मी समोरच्या पुजाऱ्यांचा. वा, पद्मनाभाच्या मंदिरात ना? होय, ये बा बाई जेवायला. पहिल्या आसनावर त्याला बसवलं पाटावर जेवायला. पण पाटावर बसायला पाठ, टेकायला पाठ, ताटाला पाठ, म्हणजे डोक्यावर पाठ नव्हता. सगळे अन्न पदार्थ वाढलेले आणि त्या अन्न पदार्थांमध्ये 4 प्रकारच्या चटण्या, 3 प्रकारच्या कोशिंबिरी, 5 प्रकारच्या सुक्या भाज्या, 3 प्रकारच्या पातळ भाज्या, 3 प्रकारच्या आमट्या, भजी, वडे, किती प्रकार. बर, पांढरा भात, मसाले भात, पुलाव भात, पुलाव भात, खिचडी भात, बिर्याणी नव्हती त्यावेळेस. आणि त्या पांढऱ्या भातावर आंधळ वरण, डोळस वरण नाही, आंधळ वरण म्हणजे असं वाढलं भातावरती स्थिर राहत, त्याला म्हणायचं आंधळ. आणि डोळस हे असं भातावर वाढलं की चटण्या, कोशिंबिरी, भाज्या सगळ्यांची भेट घेऊन पुन्हा भातापर्यंत येतं, त्याला म्हणायचं डोळस वरण. एका ठिकाणी मी समाराधनाला, कीर्तनाची समाराधना होती, तिथे जेवायला गेले ना, तूर डाळ मागली होती त्या दरम्यान. आमची डाळ शोधावी लागत होती. असं वाटलं कच्छ आवडावा आणि त्या पातेला उडी मारून बघावं डाळ कुठे, म्हणजे प्रयत्न करायचा. असं वाटलं, पण प्रारब्धात नव्हतं माझ्या, म्हणून मी नाही वाटलं. म्हणजे प्रयत्न नाही काय सांगावं तेव्हा. आणि ती आमटी वाढायला मी आपला फुटक्या कर्माचा नेमका उताराला बसलो जेवायला. थोडा स्लोप होता, हा स्लोप तिथे ना बाहेर असा. आणि केळीच्या पानावर तो आमटी वाढायला आमटी वाढू का म्हटलं. नको 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 म्हटलं, शेजारच्या पानात येते माझ्याकडे. आणि सगळे जेवायला बसले ना, पार्वती पते रमण गोविंदा भगवान की जय. जेवायला बसले ब्राह्मण, जेवायला बसले. ब्राह्मणांचं भोजन झालं. तो चंद्रहास जो बसला होता त्याला सारखा सुबुद्धी म्हणतोय, सावकाश होते बाळ, त्याला वाढा रे, जेवायला वाढा. पाठशाळेत असतो हा, त्याला जेवायला वाढा, आग्रहपूर्वक वाढा. चंद्रहास पण जेवत होता, 12-13 वर्षाचा मुलगा, छान जेवतोय. आणि काय सांगावं, प्रारब्ध कसं असतो बघा. ब्राह्मण निघाले भोजन झाल्यावर, विडा प्रसाद घेतला आणि निघाले.
आणि हा सुबुद्धी काहीतरी आणण्याचं निमित्त झालं, काहीतरी आणायचंय म्हणून आतमध्ये गेला. ब्राह्मणांना पुढे जायचं होतं, पुढे शब्द दिलेला होता म्हणून त्यांना इथे लगेच मंत्राक्षता द्यायच्या होत्या आणि पुढे जायचं होतं. आणि बराच वेळ झाला हा राजा येईना म्हटल्यानंतर हे ब्राह्मण म्हणाले, हा चंद्रहास मुलगा काय सुंदर आहे, राजस तेज काय चेहऱ्यावर आहे, आपण याला आशीर्वाद देऊ म्हणजे त्याला मिळतील. आणि यांनी आशीर्वाद दिले, स्वस्त्यस्तु ते कुशलमस्तु चिरायुरस्तु धनधान्य समृद्धिरस्तु ऐश्वर्यमस्तु विजयोस्तु विमुक्षयोस्तु इत्थं सदैव भवतां हरिभक्तिरस्तु धर्मराजा विजयी भवतु तथास्तु. आशीर्वाद मिळाला आणि सगळ्या अक्षता या चंद्रहासाच्या डोक्यावर तेवढ्यात तो आला. ब्राह्मण निघाले होते. सुबुद्धी म्हणावं, चालत कुठे गुरुजी, मला मंत्राक्षता देताय ना? अहो दिले ना, हा तुमचाच मुलगा ना? अहो म्हणजे माझा नाही, हा माझा मुलगा नाहीये, माझ्या मुलाचं नाव मदन आहे आणि तो आतमध्ये. आता आशीर्वाद दिले. मंत्राक्षता एकदाच दिल्या जातात यज्ञाच्या. प्रारब्ध कसं असतं बघा. मूळ राजाचा मुलगा, तिथून पुन्हा पाठशाळेत जायचं. त्यांनी सांगितलं सुबुद्धी राजाला, पुजाऱ्यांना, त्याला पाठशाळेत पाठवू नका, त्याला आपण इथंच शिकवू, इथेच शिकवू. राजाज्ञा म्हटल्यानंतर पुजारी सुद्धा काय झाले, बरं या चंद्रहासाला आपल्या जवळ ठेवला, कारण याला एकच विचार डोक्यात होता, उद्या याला आशीर्वाद दिलेला खरा झाला तर हा माझ्या मुलाला सेवक करेल आणि हा सिंहासनावर बसेल. प्रत्येकाचा धृतराष्ट्र नव्हतो, प्रत्येकाचा काय सांगा. त्या राजाला तसा विचार झाला आणि या मुलाचं तेज पाहिलं, याला आता मारला पाहिजे, याला मारला पाहिजे या उद्देशाला 2 जल्लाद सेवक बोलावले. त्यांना बोलावलं, तो चंद्रहास नावाचा मुलगा आहे ना, त्याला जंगलात घेऊन जायचं, बागेत फिरायला जातोय, खेळायला जातोय असं म्हणून त्याला घेऊन जायचं आणि मारून टाकायचं. त्याचे तुकडे तुकडे करून टाका आणि त्याचा शरीराचा एक भाग मला आणून दाखवा त्याला मारण्याचा. आज्ञा शिरसावंत त्या बाळाला म्हणजे, जर आपल्याला तुला पाठशाळेत सोडायचंय असं म्हणून त्याला रथात बसवलं आणि भरधाव वेगानं रथ निघाला. आणि एका जंगलामध्ये काळोख असा, हो दिवसा डोळ्या असताना वेळ, जंगल एवढं दाट, त्याचा काळोख आतमध्ये पडवा, सूर्याची किरण सुद्धा आत येऊ नये तेवढा काळोख जंगलात. कुठेतरी एखादा कवड असा दिसावा आणि एक झरा वाहणारा असा तो धबधबा छोटासा दिसला. एक टेकडी, त्याच्यावरून असा तो वाहन, तो धबधबा असा वाहतोय, त्याचा वाहन. हे कार्त्या, उतर खाली, उतर. काय झालं काका, काय झालं काका? एकदम रडपंडी पण आलो एवढे जंगलात. काय झालं काका? तुला मारायची आज्ञा आहे, तुला तुकडे तुकडे करून मारायची आज्ञा आहे. अरे वा, आमच्या मदन महाराजांच्या विरोधात जशी तुला मारायची आज्ञा आहे. आपण तो तयार हो म्हणून त्याने खडक काढलं त्याच्याला. काका मारू नका हो मजला, काका मारू नका हो काका, मारू नका मजला, काका चंद्रहास बोलतो. बालक तुमचे घरीच असतील, खेळत असता प्रमाण कौतुक त्यांचे तरीही करिता प्राण जीवमध्ये. माझ्यासारखी मुलं तुमच्या घरी पण असते, पण त्यांनी जर हट्ट केला, एखाद्या वेळी चुकीची वागली, तुम्ही त्यांना मारून टाकता का? खेळत
कौतुक त्यांचे तरीही करिता प्राणची तुझे तुझी शेवटची इच्छा काय बोल फार बोलू नको शेवटची इच्छा बोल आता मरायचंच आहे मला तू माझ्या नारायणाची एकदा पूजा करू द्या एकदा माझ्या नारायणाची पूजा करू द्या म्हणून गळ्यामध्ये असलेला शाळीग्राम काढला झऱ्यावर धुतला एका मोठ्या पानावर ठेवला त्याला खूप वाहिलं घेतलं आणि भजन करायला 13 वर्षाचा बाळ चंद्रहास भजन करतो श्रीमन नारायण नारायण हरी हरी नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण श्रीमन नारायण प्रारंभ समय बघा रामो राखी साईया मारू सके नको बाल नहीं सके तो जग बैरी हो त्यातला एक सेवक तो काय म्हणला सहकारी हे बाबा एवढं लहान लेकरू आहे आणि एवढं देवाचं भजन करतोय त्याला कसं मारायचं त्याला सोडून दिलं तर राजा आपल्याला सोडणार नाही लक्षात नाही पण त्याला मारायला नको एवढंच सांगितलंय ना की याची मारल्याची खूण आणायची ना एवढंच त्याला मारायची खूण आहे ना मारायची खूण आहे ना आपण घेऊ ना त्याच्या डाव्या पायाकडे बोल म्हणाले डाव्या पायाला त्याच्या 6 बोट आहे ते 6 बोट टाकून त्यानं पटकन कट्यार काढली हे पोरग भजनात चालली ना तर सबजण त्याच्या पायावर त्या 6व्या बोटावर नारायण म्हणून आक्रोश करून पडला खाली आई एवढं म्हणत आई म्हणून शब्द आला भगवंताचं नाम आलं पडला बेशुद्ध झाला त्यांनी पटकन ते बोट घेतलं पानामध्ये गुंडाळलं निघाले भरला वेगळा नगराकडे गेला संध्याकाळची वेळ झाली पक्षी असे घरट्याकडे यायला लागले आणि बघितलं मानवाचं पोर आहे आणि इथं एकटं पडलंय रात्रीच्या वेळी श्वापद इथं पाणी प्यायला येतील आणि हे दिसलेलं पाहून त्याला खाऊन टाकतील हे त्या पक्ष्यांना कळलं पण आताच्या पक्ष्यांना कळलं ना आपण काय करतोय काय सांगा त्यांनी पटकन ते झऱ्याचं पाणी असं पंख त्याच्यामध्ये बुडवावे मोठे मोठे पक्षी ते फडफड 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 त्याच्या अंगावर पडावं आणि ते पोरग सावध झालं हो आणि अंधार आला होता जिकडे वाट दिसत तिकडे नारायण नारायण आई 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 बाबा आक्रोश करत 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 पळत सुटलं एका झाडाच्या आड एकदम कशामुळे एकदम घोड्यांच्या टापाचा आवाज आला कुलिंद नगराचा राजा विश्वजित शिकार करण्याकरता आला होता बघा कुलिंद नगराचा राजा विश्वजित शिकार करण्याकरता आलेला होता आणि तो काहीतरी झाडाच्या मागे चाहूल लागली म्हणून थोडा थांबला आणि पांडू नका मारू नका मारू नका हा पटकन घोड्यावरून खाली उतरला जवळ आला मारू नका मला मारू नका मला मारू नका बाळ कोण तू माझं नाव चंद्रहास होय का तुझे आई बाबा माझे आई बाबा माझ्या लहानपणीच गेले असं मला सांगितले आमच्या पुजारी काकांनी मी पोरका आहे हो मला मारू नका काय त्याचं प्रारब्ध या बाळाचं या कुलिंद नगराच्या विश्वजिताला पोटचं पोर नव्हतं याला दत्तक घेऊ म्हणा
आणि याला घोड्यावर बसवलं. तुला आई बघायची, आई हवी तुला, हो मला पाहिजे, मला आई पाहिजे असं म्हणून त्याला बसवला घोड्यावर. काय आनंद झालाय. भरधाव वेगाला घोडा आलाय कुलिंद नगरामध्ये आणि अंगणातच राजवाड्याच्या उतरल्यावर आई म्हणून हाक मारला. माऊली तरसच होते हो मुलासाठी. 15-20 वर्ष लग्नात झाली पण मूल होत नव्हतं. त्या चंद्रहासानं आई 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 म्हणून आक्रोश केल्याबरोबर राणी बाहेर पडत आली. बाळ असं म्हणून पडत आली. कुलिंद नगराचे महाराज म्हणतात, अहो चंद्रहास आपण दत्तक घ्यायचाय, आपला मुलगा आहे. पडत आली हो. ते वासरू गायीकडे धावत जावं, गाय वासराकडे धावत इकडे कडून मिठी मारली. त्याला हा बाळाला दत्तक घ्यायचाय, किती गोड आहे हो हा मुलगा, कुणाचा आहे. तो म्हणतोय तो एका राजाचा मुलगा, पण त्याला नाव सांगता येत नाही. राजपुत्र आहे, आपण याला दत्तक घेऊया. दत्तक विधान झालं. हा मुलगा पाठशाळेत पुन्हा गेला, शिकला आणि 20 वर्षाचा होऊन घरी आला. काय काय शिकला या नारायणाचं भजन करीत काय काय शिकला. जमवली मांड घोड्याला भरधाव कसा फेकावा, जमवली मांड घोड्याला भरधाव कसा फेकावा, राधाना विजयनाने रिंगण कसा फेकावा. कालवी तलावी आला शत्रू जगता देवाला, देश विकर्ण तरुणांचे देशभक्त या पदवीचे नाकी एलएलबीचे उपयोग काय बळ आला, एक काळ उपयोग काय बळ आला, उपयोग काय बळ आला, एक काळ. याला राजहंस काव्य प्रकार म्हणतात, पण तो संग्राम गीताच्या चालीत म्हणावा. राजहंस कसा म्हटला जातो. म्हणून आता हे काव्य असं म्हणायचं का. जमवली मांड हे लग्नात बरोबर नाचवी जमावली मांड घोड्या आज सगळं युद्धशास्त्र, राज्यशास्त्र, नीतिशास्त्र, चंद्रहास सगळं शिकला आणि पुन्हा नगरामध्ये आला. नगरामध्ये आला. आता याचं लग्न ठरवलं पाहिजे. चंद्रहासाचं लग्न ठरवलं पाहिजे. हा विचार त्यांच्या डोक्यात आला. योजना ठरली. योजना सफल करण्याकरता काय करायला लागतं, प्रारब्ध कसं आड येतो आणि प्रारब्ध कसं घडवतं आणि प्रारब्ध कसं मार्ग काढतं. नशीब म्हणतात त्याला. काय घडलं असेल लोक पुढे, काय घडलं असेल पुढे ऐकू नका. वेळ घेतो ना मी, पण त्यांनी वेळ घ्यावा असा काही नियम आहे. माझ्या प्रारब्धातही ऐकून वेळ घ्यावा. जय लक्ष. हे पराक्रम होता ना. आणि काय सांगावं या बाळाचं प्रारब्ध. जाको राखे साह्य मार सके नको. फिरंगोजींचं जसं प्रारब्ध तसं घ्यायचं. वाचले ना एवढ्या सगळ्या मारहाणीमध्ये सुद्धा. आणि या चंद्रहासाचं लग्न करायचं ठरवलं. लग्न करायचं म्हणजे पहिला शुगर बॉक्स, शुगर बॉक्स, साखरपुडा, रिंग सेरेमनी, कसली मनी सेरेमनी. आणि एक मी साखरपुडा करायला गेलो होतो. गणपती पूजन, वरून पूजन वगैरे केलं पूर्वी. आणि त्या मुलीला बसवलं, तिला कुंकू लावलं, हार औक्षण वगैरे, ओटी भरली, ते झालं, सगळं झालं. मग मुलाला बसवलं, त्याला हार घातला, कुंकू लावला, औक्षण झालं, त्याची ओटी भरली, त्याची त्याचा पोशाख वगैरे दिला, पेड्याचा पुडा काय कसं दिलं. आणि मी आपलं ते सगळं यांतुदे बघायला केलं, पिशवीत भरलं, निघालो. तेवढ्यात ती मुलीची आई म्हणजे, अहो गुरुजी चालला कुठे. म्हटलं काय झालं. अहो आमच्या मुलीने अंगठी घालायची. म्हटलं मी कशी घालणार, तुमचं तुम्ही बघा. काय सांगा. या बाळाचा चंद्रहासाचा साखरपुडा झाला. अगदी शेजारच्या राज्यातली राजकन्या ठरलेली होती. शेजारची राज्यातली म्हणजे कल्याणमध्ये. जय जय. इतकी जवळ. काय सांगतो तुम्हाला. लग्नाचा मुहूर्त ठरला. बघा कसं आहे दैव कसं असतं बघा.
दैव किती अविचारी उधो जीवन गतिहीना. शुभ्रवर्ण पगड्यास लागू कोकिळ तनु अंधारी अंधारी. शुभ्रलोचन सुंदर नदी बनी बनी फिरत विहारी. दैव किती अविचारी उधो जीवन गतिहीना. काय झालं? लग्न ठरलं. त्या कुलिंद नगराचा राजा हा प्रसोम राजाच्या राज्याचा मांडलिक राजा, म्हणजे या राज्याचा राजा आता सुबुद्धी होता. त्या सुबुद्धीचा मांडलिक राजा. कारण या सगळ्या राजांचा सारा गोळा करायचं काम कुबुद्धीकडे होत. म्हणून आपला राजा आहे त्याला पत्र पाठवलं, पत्रिका पाठवली, लग्नाची पत्रिका पाठवली. सुबुद्धी राजाला ती पत्रिका मिळाली. चिरंजीव चंद्रहास हुईसी. चंद्रहास त्या दोन सेवकांना ज्यांना याला मारायला पाठवलं होतं 10 वर्षापूर्वी त्यांना बोलावलं. 9 वर्षापूर्वी तुम्ही त्या मुलाला मारायला गेला होता चंद्रहासाला. खरं सांगा नाही तर तुमचा आता शिरच्छेद केला जाईल. खरं सांगा तुम्ही मारला की नाही त्याला? मग त्याला महाराज आम्ही नाही मारलं, तेवढं लहान लेकरू त्याला कशाला मारायचं, नाही मारलं. मग ते बोट आणून दाखवलं, ते त्याच्या डाव्या पायाला 6वं बोट होतं ते कापून आणलं. म्हणजे हाच तो आहे ब्राह्मणांचा आशीर्वाद खरा ठरला. तेने सकल काम होतील परिपूर्ण घ्यावे आशीर्वचन ब्राह्मणांचे. नामदेव महाराजांचे शब्द आहे. ते ब्राह्मणाचा आशीर्वाद खरा ठरला. त्याला मारलाच पाहिजे. आता काहीही करून याला मारला पाहिजे. म्हणून स्वतः अगदी लग्न 4 दिवसावर आलेलं असताना हा प्रसोम राज्याचा राजा सुबुद्धी थेट या कुलिंद नगरामध्ये विश्वजित राजाकडे आला. अहो काय हो विश्वजित महाराज, या 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 आइए पधारिए आइए पधारिए आइए पधारिए आसन पे विराजिए. आमच्याकडून नेहमी म्हणायचे आपण तुम्ही म्हणजे स्वागत असत. आसन पे विराज ओढ ओढे आइए आइए पधारिए भावन तुम खाइए. म्हणजे पाहुणे आले ना, तुम्ही आला खूप आनंद वाटला. हो आम्हाला खूप आनंद वाटला. कधी जाणार आहे असं तेव्हा विचारत नव्हते. असं स्वागत कुलिंद नगराच्या महाराजांकडे. काय हो तुम्ही किती वर्षांचा कर भरायचा ठेवलाय? म्हणजे 3 वर्षाचा भरायचा राहिलाय. ताबडतोब भरा. भरू ना. म्हणजे आता लग्न कार्याचे जेव्हा धान झालंय तेवढं लग्न कार्य पार पडलं की सारा भरतो, कर भरतो. ते चालणार नाही. आत्ता जास्त भरा. मी लेखनिक आणि खजिनदार काळेने घेऊन आलो. अमोल काळे ताबडतोब आले ते खजिनदार. लगेच म्हणाले यांचा कर बसून ताबडतोब यांचा सगळा कर वसूल करून घ्या. आणि कराची पावती तयार करतात. म्हणतो मी पण झालं लग्नाची धारणे महाराजांना एका मुद्द्यावर. आता इथं नाही भरायचं. आम्ही सांगू ते मान्य करा. तुमचा मुलगा चंद्रहास कुठे आहे ना? 20 वर्षाचा युवक बाहेर आला. पटकन तेजस्वी पाहिला. हा तोच तो. जरा मोठा उंच झाला. तब्येतीने सणसणीत झाला. हा चंद्रहास आहे. हाच माझा मुलगा चंद्रहास. कसा मिळाला तुम्हाला? हा मिळाला. खरं सांगायचं काय झालं, मी आता जंगलामध्ये गेलो सगळं सांगून बसला. आता पक्क झालं. हाच तो. असं करा आम्ही सांगतो म्हणून, आमची आज्ञा म्हणून यालाच कर भरायला आमच्या नगरामध्ये पाठवा. आमचा राजकुमार मदन तो सगळा कर जमा करून पावती व्यवस्थित देईल. इथं पावती देणार नाही. राजा बोले दळ हाले.
पण त्याचं 4 दिवसांनी लग्न आहे महाराज. परवा दिवशी त्याच्या हळदीचा कार्यक्रम आहे. तुम्ही आज्ञा मानायची नाही? आज्ञा मानायची नाही तुम्हाला? तक्रार केली नाही? ठीक आहे, पाठवतो. चंद्रहार पुढे आला. बाबा काही काळजी करू नका, मी स्वतःला आलो आणि स्वतः ती कराची रक्कम घेतली, कमरेला पोचली आणि या मदनाच्या वडिलांनी एक पत्र दिलं होतं त्याला. हे पत्र मदनाला द्यायचं, तू उघडून बघायचं नाही. अगदी नारायणाची शपथ मी मुळीच उघडून बघणार. आता नारायणाची शपथ घेतली म्हणजे प्रश्नच मिळणार. त्या पत्रामध्ये काय मजकूर लिहिला होता? पूर्वीची पत्र कशी असत? आता सारखी होती काय? संक्षिप्त येडपटाचा बाजार अशी होती. कसं होतं पत्र? काय लिहिलं होतं? स्वस्तिश्री. काय लिहिलं होतं पत्र? स्वस्तिश्री रस्तु चिरंजीवं दीर्घायुषं चिरंजीव मदनं प्रत्यनन्तां शिशो विजयतां विशेषस्तु भवच्चरण सकाशे प्रेषितोऽयं कुलिन्द नन्दिनो नाम्ना चन्द्रहासो हितोऽतीव मम सम्पदां पदं भवितात्र भवता न संदेहो कल्पव्योतः मत्स्य रूपगुणकुलशील विद्याविद्यावयः पराक्रमानि विचार्या विलम्बनेन पार्वतीशोऽयैकमत्वा मदन शत्रवे मित्रा यास्मे विषप्रदानेत्यन्त शीघ्रतया मुहूर्तकाल वेदादीनाम् आक्षेपं कृत्वा सक्तो भव तत्प्राप्त सुरुजदनादीनथ राजानं चाप्यति तमश्रुतं यथा भूयात् तथा यत्नेन साधय पन्थवक्त्रवासनेत्य कुस्कुलोकतत्त्वा गूढं पायज्ञात्वा कार्यं कुर्वीति बहुलेखनेनालमित्य शिरवामः. काय कळलं? पाठ करताना काही जीव जात असेल पण थोडक्यात मराठीत सांगतो अर्थ. काय लिहिलं होतं? आमच्या गुरुजींनी ते ओवीबद्ध पत्र केलं. सहस्रायु चिरंजीव मदना, सहस्रायु चिरंजीव मदना माझी तुला हीच आज्ञा. चंद्रहासासी पाठविले सदना विष यासी देवी. मुहूर्त न पाहणे कोणासी न पुसणे कार्य शीघ्र करणे विष यासी देव. पत्र हे रात्रभर प्रवास करत पोहोचला. त्या अजून पहाट झाली होती, झुंजून उजाडायचं होतं. म्हणा तेवढा जरा आराम करून घेऊ, अजून राजवाडा उघडायचा आहे. म्हणून यानं काय केलं? नगराच्या बाहेर जो तलाव होता, तलावाच्या कडेला बाग होती, त्या बागेमध्ये त्या तलावात घोड्याला पाणी पाजलं. घोडा बांधला. पण रात्रभर प्रवास करून आलेला. आम्ही सुद्धा कधी कधी कार मध्ये जरी आलो तरी असं सुद्धा होत. एवढे मोठे स्पीड ब्रेकर आणि मग माणक्यांचे मणके काय सांगणार. तोही दमला होता, शिणला होता, म्हणून असं झाडाला टेकून बसला. तशीच त्याला झोप लागली. एवढ्यात त्या सुबुद्धी राजाची मुलगी, तिचं नाव विषया, ती आपल्या मैत्रिणींबरोबर फुटबॉल खेळायला आली. मोठा चेंडू आणि सगळ्यांनी मारामारी झाली. इकडून तिने मला, तिकडून इकडे. आणि एकदम विषयाने एक फटका मारला पायाचा. त्या चेंडूवर समोरचीला अडवता आला नाही. तो सरळ जो गेला, तो चंद्रहार जिथं पडला होता त्याच्या पायाजवळ जाऊन थांबला. ही अशी जवळ आली, तिनं बघितलं, किती सुंदर आहे राजकुमार, असं विषय म्हणाली. दुसरी मैत्रीण म्हणाली, बहुतेक देवानं तुझ्या करता. ती म्हणाली, पूर्वी बायका लाजत होत्या, मुली लाजत होत्या. म्हणजे फार वर्षापूर्वीच्या गोष्टी सांगतोय. जय पुरातन काळातल्या असं म्हटलं तरी आठवत नाही. आता मी लाजता आणि ते पत्र काहीतरी अडकवलेलं पडलेलं असं लकोटा बाजूला. तिनं पटकन जाऊन त्या विषयानं उचलला आणि तो लकोटा फोडला. सहस्रायु चिरंजीव मदना माझी तुला हीच आज्ञा. चंद्रहासासी पाठविले सदना विष यासी देवी. खाली शिक्का पाहिलं, वडिलांची सही. काय आमच्या बाबांना कळतं? एवढा सुंदर मुलगा आहे, जावई करून घ्यायचा तो विष.
पुन्हा मुहूर्त न पाहणे, कोणासी न पुसणे, कार्य शीघ्र करणे, विषयास. हिने एक लगेच युक्ती लढवली. एक काडी काढली झाडाची आणि डोळ्याचं काजळ असं त्या काडीवर घेतलं आणि विष यासीच्या मध्ये आणखी एक या लिहिला, विषयायासी दे. विषया म्हणजे हीच. मुहूर्त न पाहणे, कोणासी न पुसणे, कार्य शीघ्र करणे, पुन्हा आणखी या विषया यासी देव. पुन्हा ते पत्र गुंडाळलं व्यवस्थित, त्याची नाडी म्हणजे पत्राची बांधली आणि तिथे लखोटा ठेवला. आणि ती सगळ्या मैत्रिणीने म्हणाली, आज तुम्ही घरी जायचं नाही, सगळ्यांनी ब्रेकफास्टला माझ्याकडे फास्ट यायचं, कुठेही ब्रेक न लावता. चला सगळ्या गेल्या. पुढं काय होणार हे सगळं ठरलेलं आता. पटकन चंद्रहास पण जागा झाला. पटकन त्या तलावामध्ये स्नान केलं. तो लखोटा पुन्हा कमरेला ती कराची पैशाची पुरी कुरचुंडी होती ती घेतली. पुन्हा घोड्यावर बसला. राजवाड्याच्या महालाच्या दाराशी आल्याबरोबर बाहेर मदन येतच होता. अहो नमस्कार, मदन महाराज कुठे असतात? मीच मदन आहे. हो का? वा, प्रणाम. मला तुमच्या वडिलांनी पाठवलं. मी पुलिंद नगराचा राजा विश्वजित यांचा मुलगा चंद्रहास. बर, ही कराची रक्कम द्यायला आले, थोडी ताब्यात घ्या, मोजून घ्या. आणि हे पत्र दिले तुमच्या वडिलांनी, तेवढं बघा. खजिनदारांना बोलावलं, हे बघा, मोजून घ्या सगळं. आणि यानं पत्र उघडलं. सहस्रायू चिरंजीव वदना माझी दुधारी चंद्रहासाची पाठवे. विषया आणि वरती काय सुंदर आमच्या बहिणी करता पाहिला वडिलांनी. सकाळी विदाऊट मेकअप एवढा सुंदर. आता किती भुवया कोरा, किती फेशियल करा, दुसऱ्या दिवशी हिडिंबा. दुसऱ्या दिवसाची पण वाट नाही पाहावी लागत. कधी कधी रात्रीतच हिडिंबा. आणि मग ते पत्र, मुहूर्त न पाहणे, कोणासी न पुसणे, कार्य शीघ्र करणे. अरे बापरे, चला सेवा करा, ताबडतोब सगळा, काही विचारू नका, बोलू नका अजिबात. मुहूर्त पाहायचा नाही, काही नाही, लग्न लावायचे, विषयाला बोलवा. चला चंद्रा, चला चला तुम्ही इकडे बसा. याला काही कळा नाही. याला वाटलं यांच्याकडे कर भरायला आल्यावर लग्न लावायची पद्धत आहे काय. याला काहीच कळे ना. कर भरायला आल्यावर लग्नच लावतात ती काही ते. म्हणून मला इकडे बोलवलं आठव. पण तिकडे लग्न ठरले त्याचं काय, जाऊ दे म्हणा. प्रारब्ध भोग आलिया भोगासी आला असावे सादर देवा बरी भारत. नारायण म्हणून उभा राहिला. विषया कुठे? विषया तयार. हार कुठून आणलं होतं पुन्हा ठेवतील. तयार हार येऊन इथं उभी राहा, पटकन उभी राहा. शुभ मंगल गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शरवणवती वेदिका क्षिप्रा नेत्रवती महासुरनदी सागा गया गंडकी पूर्णात् पूर्ण जलये समुद्र सहिता ऊर्जात्मयोर मंगलम सुमुहूर्त शुभ मंगल. लागलं. आणि सगळ्या मिठाईवाल्यांना दिला. असेल नसेल तेवढी मिठाई वाटा. पण मिठाईवाल्यांना विश्वास होता आपला राजा आहे, बिल देणार. त्यांनी ताबडतोब एवढे मोठे मोठे पेढे, एका पेढ्यामध्ये 2 बुवांसह साथीदार बघतील असला एक पेढा. नाही तर आमच्याकडे आता पेढे आणतात ना पुण्यात, असे सूक्ष्म पेढे असतात. 5च आणतात. 70 ग्रॅम पेढे द्या. 70 ग्रॅम लाजही नाही वाटत, 70 ग्रॅम. आणि ते पेढे आणायचे देवापुढे. बरं, दोन्ही दरवाजे बंद, सेफ्टी आणि आतला. आणि देवाला मध्यम मध्ये म्हणायचं तुझी दार बंद. देवाला म्हणते उघड. बर, नैवेद्यम समर्पयामि. एक पेढा त्या बाईसाहेब उचलतात, अर्धा पेढा मुलांना देतात, चतकोर पेढा यजमानांना देतात. तुम्ही जास्त खाऊ नका, तुम्हाला डायबिटीज. आणि चतकोर पेढा या स्वतः खातात. आणि उरलेले 4 पेढे फ्रीज मध्ये झाकून ठेवतात. आणि दत्त जयंतीला आणलेले पेढे रामनवमी पर्यंत खातात. जय वाटावे प्रसाद वाटा. सगळे असे उदंड. आणि तेवढ्या ज्ञान काम सत्य केलं असणार म्हणून हा सुबुद्धी राजा तिथं नगराच्या सीमेवर आल्याबरोबर तिथं मिठाई वाटणार. घ्या 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 पेढा घ्या.
वा वा महाराज, काय आपल्या विषयावर राजकन्येकरता काय सुंदर मुलगा पाहिलाय. मदन महाराजांनी सांगितलं वा वा वा, घ्या पेढे. कशाचे पेढे? अहो लग्न झालं ना विषयाचं, काय म्हणतोस? हो. पेढा दिला फेकून, तसाच घोड्या प्रधान वेगानं आणणारच राजवाड्याजवळ आणि हाक मारली, मदन्या. काय हाक मारली? मदन्या. मदन वगैरे महाराज वगैरे काय नाही, मदन्या. मदन बाहेर. काय झालं? काय झालं? काय केलंस तू मूर्ख आहे? तुला काय सांगितलं होतं? तुम्हीच लिहिलं होतं पत्रामध्ये की विषयाला यांना द्या म्हणून. पुढे पत्र बघा म्हणता, जपूनच ठेवलंय दाखवायला. त्याने बघितलं विषयासी. अरे अरे, मोतीबिंदू वाढला. एक या जरा जास्तच लिहिला गेला. जाऊ द्या. कुठे ते दोघे जण? आत आला. बघितलं मुंडावळ बांधलेले दोघेही सगळे सप्तपदी पर्यंतचे विधी झाले. काय नाही, जाऊ नमस्कार करायला आले. ठीक आहे ठीक आहे. पण महाराज हे काय केलं? तुम्हाला लग्न लावायचं होतं तर रिक्सर सांगायचं ना, असू द्या असू द्या असू द्या. पण असा आहे, आमचा एक नियम आहे, लक्षात घ्या. आमच्या गावाच्या बाहेर आमच्या कुलस्वामिनीचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये 5 पेढे, हार आणि फुलं आमच्या जावयानं तिथं पूजा एकट्यानं जाऊन करून यायची. त्या 5 पेढ्यांचा नैवेद्य दाखवायचा. 1 पेढा त्यांनी ग्रहण करायचा आणि 4 पेढे घेऊन द्यायचे. आणि मिठाई त्या वाल्याकडून, हलवाईकडून 5 पेढे सोमन नावाचं विष लावून घेतले. 1 पेढा खाल्ला की काही मिनिटात तो संपला पाहिजे. आणि सांगा तोपर्यंत कुठं जेवणावळी चाललंय, कुठं काय चाललंय, हे मदन महाराज सगळीकडे व्यवस्था पाहण्यात मग्न झाले. त्या चंद्रहासाला काय म्हणतो, पण इकडं लग्न हो झालेलं, तिकडच्या माणसांना कळलं. आपल्या जावयाचं तिकडं लग्न लागले, शुगर बॉक्स झालेला असताना, साखरपुडा झालेला असताना तिकडं लग्न. ती माणसं एक आली. अहो काय सुबुद्धी महाराज, सुबुद्धी महाराजांच्या इकडे कसं काय हे चाललंय म्हणून आली माणसं. ती राजा आतमध्ये गेला सुबुद्धी, आणि तेवढ्यात ती माणसं मदन म्हणे, काय काम आहे तुमचं बघा. अहो म्हणजे असं असं त्या आमच्या मुलीचं लग्न ह्याच्याशी ठरलेलं असताना कसं काय झालं? असं झालं का? तो म्हणला, हे बघा भाऊजी, तुम्ही इकडे, तुम्ही या लोकांबरोबर जा, ते लग्न करून या. मदन आप्पा सरळ मार्ग घ्यायचा. त्यामुळे हा त्यांच्या बरोबर गेला तिकडे, त्या बराड्यांबरोबर पुन्हा लग्नाला. काय एका दिवसात 2 तो म्हणला, काय उजळ आले भाग्याचा, प्रारब्ध माझ्या बरोबर तर मी करू काय? आणि बस तो वारा राहिला तिकडं. लक्ष्मा मंगल तदेव लग्न होतं, तदेवला तिकडं लग्न. आणि परत आला आणि ते ताट कुठे ठेवले बेटा? ताट तुम्हाला पूजा करायला होत्या. मदन महाराज, तुम्ही काय आला आता, एवढं लग्न करून आला, तुम्ही मला एक विश्रांती द्या, मी ते ताट घेऊन देवीची पूजा करून येतो, असं मदन म्हणाला. आणि ते पेढ्याचं ताट घेऊन हा स्वतः तिकडे देवीच्या देवळात गेला. कुलस्वामिनीची पूजा करा. भूक लागली पाहून वाजवा. आणि त्याला भूक लागल्यामुळे त्यानं त्यातला एक पेढा उचलला नैवेद्य झाल्यावर, आणि मदनानं खाल्ला. रक्ताची वांती झाली. 3 मिनिटात कोसळला. काय? आणि त्या 2 सेवकांनी येऊन सांगितलं, मदन महाराज पडले, रक्ताची वांती झाली, बेशुद्ध पडले का गेले काही माहित नाही. आले 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 आले. सुबुद्धीच्या कानावर ब्राह्मणांचा आशीर्वाद एवढा खरा. त्याला एवढ्या वेळा मी मारण्याचा प्रयत्न केला, पण हा काही संपला नाही. काय याचं प्रारब्ध बरोबर तर असेल म्हणाले. त्याच्या पाया पडला. अहो सासरे बोल, तुम्ही काय करताय मामा, असं नका करू. नाही म्हणाले, मदनाला आता तू वाचवू शकतोस, तुझ्या नारायणाला प्रार्थना कर आणि त्यानं वाचव. काय? ज्या मदनाने आमचं लग्न लावलं ते पडले, पडत सुटला. चंद्रहास त्या मंदिरामध्ये गेला आणि आई जगदंबेला प्रार्थना केली. उठ भवानी त्रिभुवन जननी आदि नारायणी भवानी. उठ भवानी त्रिभुवन जननी आदि नारायणी भवानी. तुझ्या दर्शनात झाले भक्त सिद्ध आई देव भक्त सिद्ध आई
जर युवक नक्कीच प्रामाणिक युवक जर असे पडायला लागले मरायला लागले तर धर्मात राज्य कोण सांभाळेल? काय त्या बदलाला सुद्धा प्रारंभ बलवत चंद्रहास म्हणाला आई माझं पुत्र गेले पण याला वाचव. आणि भगवतीच्या गळ्यातला हार गळून पडला आणि बदनाच्या छातीवर पडल्याबरोबर जागा भावा कसा जागा भावा. जगदंबा माता संसार सुखाचा झाला. प्रारब्ध होतं तर काही काय झालं एवढ्या संकटातून वाचला आणि 2 बायका मिळाल्या. याला म्हणायचं प्रारब्ध बलवत प्रश्न. पण कोणतंही प्रारब्ध घडवायचं असेल तर प्रयत्न फार महत्वाचे आहे. विषयाने जर त्या विषय यापुढे या लिहिला नसता तर हा वाचलाही नसता. विषयाने तो प्रयत्न केला म्हणून हे विषयातून बाहेर पडले आणि मोक्षाला गेले. म्हणून प्रयत्नही महत्वाचे आहेत आणि प्रारब्धही महत्वाचे आहे. इथंच आमचा समेटला. आज महाराज म्हणाले एका जनार्दनी भोग प्रारब्ध हरी कृपेचा नाश आवडीने भावे हरी नाम आवडीने भावे हरी नाम आवडीने भावे हरी नाम हरी नाम हरी नाम झालेली सेवा परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो. प्रथमच माझा सेवेचा योग आला. आमचे मुले साधारण 4 महिन्यापासून या गोष्टीसाठी माझ्याशी सतत संपर्कात होते. आमचे ज्येष्ठ बंधू कीर्तनकार हरिभक्तीकर आणि संदीप बुवा मांडे मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते माझ्यापेक्षा 4 नाही 5 वर्षांनी मोठे. तरीही आमच्या गुरूंच्या आशीर्वादानं मी बडोद्यात राहत असलो तरी आणि हे पुण्यात राहत असले तरी मिले सुरवीरा हमारा तुम्हारा या नायानं भगवंताची सेवा करण्यासाठी आम्ही परमार्थाचा मार्ग प्रयत्न आणि प्रारब्ध या दोन्ही येते या दोन्ही चाकांवर पाहून त्या ईश्वरी चैतन्यापर्यंत पोहोचण्याचा सगळे आपण प्रयत्न करतो. साधारण 15-20 फुटावर आम्हाला पाहिलं पुणे तर भसतात सगळे. आमचं बहुभाषिक कीर्तनकार संमेलन जेव्हा कराडला होतं तेव्हा गुजराती भाषेत त्यांनी कीर्तन केलं आणि मला सगळे 4 चहाला म्हणायला लागले सकाळी काय छान कीर्तन केलं. पण मी नाही मी तो मी नव्हेच. इथे बसला माझा मुलगा फसला. बरं जपानमध्ये जा चीन मध्ये जा सगळी माणसं एकसारखी तरी बरोबर आपल्या बायकोला ओळखतात. आणि एक असं पोरग फसायला लागलो म्हणून मग म्हटलं आम्ही जर विशी मध्ये दोघेही सारखे दिसतो म्हणून ते म्हणाले मी काय काढणार नाही म्हटलं मीच काढतो. मोठ्या भावाने समजून घ्यावं असं म्हणतात. त्यागात शांती भगवंताच्या झालेली सेवा समाप्त करतो. जुगलबंदीचा प्रयोग 150व्या वर्षी अभय बुवांनी आणि त्यानंतर आज 25 वर्षांनी 175व्या वर्षी हा प्रयोग भगवंताच्या कृपेने झाला. म्हणून विवेश्वराच्या परमात्म्याच्या निवर्षी नारदांच्या चरणी सेवा समर्पित करून तुमचे परमपूज्य माता पिता म्हणजे सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करून आमच्या सर्व गुरुजनांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम हेच दान देवा देवा